मी नीता. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. गोरंबे येथे भर दिवसा चोरीची घटना. हार्डवेअर दुकानातून 40 ते 50 हजारांची रोकड लंपास. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. करवीर पंचायत समितीतील राडा प्रकरणावर आंबेडकरांची कडक भूमिका. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश. आंबेडकर जयंतीनिमित्त कुंभारवाडी विद्यालयात विविध उपक्रम. बाबासाहेब तुम्ही परत आला तर या विषयावर पत्रलेखन स्पर्धा. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. गोरंबे येथे हार्डवेअर दुकानातून सायंकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं सुमारे 40 ते 50 हजार रुपयांची रोकड लंपास केली. ग्राहकाच्या बहाण्यानं दुकानात थांबलेल्या चोरट्यानं मालकाच्या पत्नी बाहेर गेल्याची संधी साधून काउंटरमधील पैसे 3 वेळा काढल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलंय. चोरीनंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाला. या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. घराची कौले काढून 10 तोळ्यांचे दागिने चोरणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवघ्या 12 तासात अटक केली आहे. अविनाश सुतार वय 28 आणि रजत खिलारे वय 30 राहणार कनाननगर अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून दागिने व दुचाकी असा सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. रविवारी घडलेल्या या घटनेचा छडा पोलिसांनी अवघ्या 12 तासात लावला असून पुढील तपास सुरू आहे. इचलकरंजी शहरानजीक पंचगंगेच्या नदीपात्राला केंडाळाचा वेढा पडलाय. यामुळे पाणी प्रदूषित होण्याची शक्यता असून जलचरांच्या जीवालाही धोका निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून पैलवान अमृत मामा भोसले यांच्या नेतृत्वाखाली वैकुंभा मैदानातील मल्लांनी केंडाळ काढण्यास सुरुवात केली. ते केंडाळ महापालिकेकडून डंपरद्वारे बाहेर नेण्यात येणार असून त्यावर आवश्यक ती प्रक्रिया केली जाणार आहे. परंतु पैलवानांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे आता शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. करवीर पंचायत समितीमध्ये झालेल्या राडा प्रकरणावर आता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. कायदा हातात घेण्याचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही अशा शब्दात त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश आंबेडकर यांनी यावेळी दिले. भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या हिंसक घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यांनी पोलिसांनाही योग्य त्या सूचना दिल्या असून अशा प्रवृत्तींना खपवून घेतलं जाणार नाही असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला. अशा पद्धतीनं कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे. कुठलीही गोष्ट असेल, एखादा अधिकारी कर्मचारी चुकत असेल तर त्याच्यासाठी कायदेशीर मार्ग आहे. तक्रार असेल, ज्या पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीची कायदेशीर प्रक्रिया आहे ती गेली तरी काय हरकत नाही. परंतु अनावश्यक अशा पद्धतीचा वादविवाद उद्भवणं हे चुकीचं आहे. जर असं झालं तर विनाकारण लोकांच्यामध्ये गैरसमज तयार होतील, कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुद्धा असंतोष तयार होईल. त्यामुळे निश्चितपणाने मी अधिकाऱ्यांना सूचना देईन की या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी आणि जे चुकीचं काम झालं असेल किंवा जे चुकीच्या पद्धतीचा एकूणच त्यातला सगळा प्रसंग असेल त्याच्यासाठी जे दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई करावी. आमदार सतीश पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या राजकारणावरून महायुतीवर निशाणा साधलाय. ज्येष्ठ मंत्र्यांनीच ही निवडणूक महायुती म्हणून लढवण्याची घोषणा करून याला राजकीय स्वरूप दिलं आहे. गोकुळवर 5.5 लाख शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असल्यानं आम्ही हा संघ नेहमीच राजकारणाविरहित चालवल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच आमदार शिवाजीराव पाटील यांनी राजकारणासाठी संस्थेला बदनाम करू नये असे आवाहनही पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. आम्ही गोकुळची संस्था ही पक्षविरहित चालवतो. पक्षाचा कुठला तिथं आम्ही त्या ठिकाणी येऊ दिला नाही. कारण काय होतं, कारण की 5.5 लाख शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहे. 5.5 लाख शेतकऱ्यांचं उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यांनी त्याला महायुतीचा झालर दिली. आम्ही कधीच दिली नाही. काँग्रेसचं म्हणलं नाही, महाविकास आघाडीचं म्हणलं नाही, कारण की कोऑपरेटिव्ह आहे. परंतु त्यांनी त्याला तशी झालर दिली. आता ते त्यांच्यातला वाद चालला तर त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे त्यांना. मला वाटतं कारण कारभार आमचा चोख आहे. शिवाजी पाटलांनाही माझी विनंती आहे की संस्था बदनाम करू नये अशी माझी त्यांना विनंती. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र पुनरीस्थापन मोहिमेला मोठं यश मिळाले. या प्रकल्पाअंतर्गत सोडण्यात आलेल्या चंदा आणि तारा या 2 वाघिणींची सह्याद्रीच्या नैसर्गिक अधिवासाशी पूर्णपणे जुळवून घेतले. दोन्ही वाघिणी येथील वातावरणात यशस्वीरित्या स्थिरावल्याचे स्पष्ट झाल्यानं वन विभागानं त्यांचे रेडिओ कॉलर आता काढून टाकले आहेत. वाघांची संख्या वाढवण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. चंदा आणि तारा या दोघींच्या गळ्यातील कॉलर एकदम हलक्या, एका बोटावरती उचलता येणाऱ्या इतक्या हलक्या वजनाचे या कॉलर आहेत. या दोन्हीही कॉलर सॅटेलाइटच्या माध्यमातून सिग्नल देऊन
ड्रॉप करण्यात आल्या आणि आता ड्रॉप केल्यानंतर त्यांना कलेक्ट करण्यात आलेले आहे. तर अशा ह्या पद्धतीनं आपण त्यांच्या कॉलर गळ्यातील काढून टाकण्यात आलेले आहेत. भारताचे महान विचारवंत आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर ऐतिहासिक बिंदू चौक येथे डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी महापौर रुपाराणी निकम यांच्यासह विविध राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरात जय भीमच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवरांनी या ठिकाणी एकत्रित अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांच्या उपस्थितीमध्ये सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधींच्या साक्षीनं या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व जनतेला एवढंच सांगेन की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशा पद्धतीचा संदेश तत्कालीन काळात देऊन ज्या पद्धतीचा विचार त्यांनी मांडला तोच विचार अनुकरून आपण सुद्धा आपल्या आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशा पद्धतीचं आवाहन मी करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुंभारवाडी येथील माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशानं बाबासाहेब तुम्ही परत आला तर या विषयावर पत्रलेखन उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भावनिक आणि विचार प्रवर्तक पत्रे लिहिली. या पत्रांमधून विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व, आजच्या समाजातील परिस्थिती तसेच समानतेच्या मूल्यांवर आपली मते मांडली. बाबासाहेब तुम्ही परत आलात तर या विषयावरती सर्व विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत लेखणीच्या सहाय्यानं मांडलेलं आहे. या निमित्तानं बाबासाहेबांचे 2 वाक्य मला आठवतात. पहिलं वाक्य ते म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या एका वाक्यामध्ये पूर्ण आपलं आयुष्य आपण कशा पद्धतीने जगलं पाहिजे हे या एका वाक्यामधून आपल्याला लक्षात येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त देवाळे गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. बहुजन महापुरुष महानायिका संयुक्त जयंती उत्सव कमिटी तसेच ग्रामस्थांच्या वतीनं हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील बिंदू चौक मधून ज्योत आणण्यात आली. ही ज्योत देवाळे गावात पोहोचताच ग्रामस्थांनी तिचे उत्साहात स्वागत केले. यावेळी गावातील युवकांनी विशेष पुढाकार घेतला होता. ज्योत आगमनाच्या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आणि जय भीमच्या घोषणांनी वातावरण भारावून गेलं. यावेळी कार्यक्रमातून डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती येवती येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. येथील सिद्धार्थ तरुण मंडळातर्फे 5 दिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. यावेळी जयंतीचा मुख्य सोहळा फटाक्यांच्या आतिषबाजीनं पार पडला. जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थित नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.